मनमोकळी भटकंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जातोय पुणे अहिल्यानगर रोडवर असणाऱ्या वाघोली या गावातील वाघेश्वराच्या मंदिराला भेट देण्यासाठी। हे मंदिर हायवेच्या अगदी शेजारीच आहे आणि पुण्यातील कोणत्याही भागातून इथे येण्यासाठी PMPLच्या बसेस उपलब्ध असतात। वाघेश्वर मंदिर हे पुण्यातील प्रसिद्ध असे शिवमंदिर आहे। मंदिराचा परिसर खूपच भव्य व शांततामय आहे। मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर एक छोटासा नंदी आपल्या दृष्टीस पडतो व त्यासमोरच एक छोटेसे मंदिर आहे। मुख्य मंदिराच्या समोरच एक दीपमाळ आपल्याला दृष्टीस पडते। मंदिरासमोर भव्य असा नंदी मंडप असून त्यामध्ये एक मोठा नंदी आपल्याला दृष्टीस पडतो। मंदिराच्या मुख्य दरवाजातून आत गेल्यावर आपल्याला मंदिराचे दोन भाग दिसतात। त्यातील पहिला भाग आहे सभा मंडप व दुसरा भाग आहे गर्भगृह। हे मंदिर अनेक शतके जुने असल्याचे मानले जाते, परंतु त्याचा स्थापनेचा नेमका काळ निश्चित करणे कठीण आहे। मंदिराच्या शेजारीच असलेल्या तलावात आपल्याला बोटिंग करता येते। मंदिर परिसरातच इतर देवदेवतांच्या मूर्तीही आपल्याला दृष्टीस पडतात। मंदिराच्या परिसरातच नाना पार्कमध्ये आपल्याला विश्रांती घेण्यासाठी जागा सुद्धा आहे। मंदिर परिसरातच सरदार पिलाजी जाधवराव यांचे स्मारक आहे। सुभेदार पिलाजी जाधवराव हे मराठा साम्राज्यातील एक प्रमुख मराठा सरदार होते। ते त्यांच्या शौर्यासाठी व मुघल, निजाम व पोर्तुगीजांविरुद्धच्या अनेक विजयासाठी ओळखले जात होते। त्यांचा जन्म 1690 मध्ये वाघोली गावातच झाला होता। मराठा साम्राज्याच्या अनेक महत्त्वाच्या लष्करी मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली होती। पालखेडच्या लढाईत निजामाविरुद्ध व वसईच्या लढाईत पोर्तुगीजांविरुद्ध मराठा सैन्याला विजय मिळवून दिला होता। पिलाजी जाधवराव छत्री हे पिलाजी जाधवरावांच्या स्मरणार्थ 1752 मध्ये बांधलेले एक स्मारक आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।